नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील तासाला जागतिकीकरण हे प्रकरण पाहायला सुरुवात केलेली होती आणि जागतिकीकरणामध्ये आपण आर्थिक क्षेत्रावर त्याचे काय परिणाम झाले हे पाहिले. या व्हर्च्युअल लेक्चरला आपण जागतिकीकरणाचे राजकीय क्षेत्रावर नेमकी काय परिणाम झाले हे अभ्यासणार आहोत. जागतिकीकरणाचा अभ्यास करत असताना राजकीय क्षेत्र हे महत्वपूर्ण असं क्षेत्र आहे आणि त्याच्यावर या जागतिकीकरणाचे खूप परिणाम हे झालेले आहेत. त्यातला पहिला घटक ठरतो तो म्हणजे लोकशाहीचं महत्व. 1990च्या दशकानंतर लोकशाहीचं महत्व हे वाढत चाललेलं आहे. 1989 मध्ये युरोपमध्ये क्रांती झाली, सोव्हिएत युनियनचं विघटन झालं आणि कम्युनिझमचा अंत झाला. म्हणजे सोव्हिएत युनियनमध्ये जे असणारं कम्युनिस्ट पक्षाचं सरकार किंवा कम्युनिझम हा जो होता, युरोपमधल्या अनेक देशांनी कम्युनिझमचा स्वीकार हा केलेला होता. परंतु नंतर या कम्युनिझमचा अंत झाला आणि जे देशांनी कम्युनिझमचा स्वीकार केलेला होता त्या देशांनी सुद्धा लोकशाहीचा स्वीकार केला व लोकशाहीचं महत्व हे हळूहळू वाढू लागलं. लोकशाही व्यवस्थेच्या दिशेने जगाची वाटचाल ही सुरू झाली. या लोकशाहीमध्ये सहभागी राज्य, नागरिक केंद्रित शासन आणि सुशासन या संकल्पनांचं महत्व हे असल्यामुळं अनेक देशांनी या लोकशाहीचा स्वीकार हा केला. लोकशाहीमध्ये जी निर्णय प्रक्रिया असते त्या निर्णय प्रक्रिया ह्या बहुमताने घेतल्या जातात व निर्णय प्रक्रियेमध्ये लोकांना जास्तीत जास्त सहभागी करून घेतलं जातं. म्हणजे नागरिकांना केंद्रित ठेवून लोकशाहीमध्ये निर्णय हे घेतले जातात. जी पारंपरिक निर्णय प्रक्रिया आहे त्याच्या पलीकडे जाऊन समाजातील सर्व घटकांना निर्णय प्रक्रियेमध्ये कसं समाविष्ट करून घेतलं जाईल याचा विचार हा या लोकशाहीमध्ये असतो. त्यामुळे लोकशाहीचं महत्व हे वाढलेलं आहे. नागरिक केंद्रित शासन आणि सुशासन व्यवस्था या नागरी समाजाच्या सहभागावर या लोकशाहीचं महत्व हे टिकून असलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर पुढचा महत्वपूर्ण घटक ठरतो तो म्हणजे राज्याचं स्थान. जागतिकीकरणामध्ये असं म्हटलं जातं, जागतिकीकरणाचा अभ्यास करत असताना, की आता राज्याचं महत्व हे कमी होत चाललेलं आहे. सार्वभौमत्व हा राज्याचा महत्वाचा घटक. या सार्वभौमत्व या संकल्पनेमध्ये अधिकार क्षेत्राशी ही जोडलेली आहे. म्हणजे राज्याचे जे कायदे करण्याचा अधिकार आहे या सार्वभौमत्वाने मिळालेला आहे आणि या सार्वभौमत्वावरच आज अंतर्गत आणि बाह्य अशा दोन्ही ठिकाणावरून आघात होत आहेत, त्याच्यावर अतिक्रमण होताना आपल्याला दिसून येतं. आज आंतरराष्ट्रीय कायद्याचा विस्तार वाढलेला आहे, प्रादेशिक संघटना निर्माण झालेल्या आहेत, प्रादेशिक आर्थिक संघटना निर्माण झालेल्या आहे, बाजारपेठेचा विस्तार हा होत चाललेला आहे, जागतिकीकरणाचा विस्तार हा होत चाललेला आहे, पर्यावरण, मानवी प्रश्न असे अनेक बाह्य आव्हानं आज या सार्वभौमत्वावर आघात करताना आपल्याला दिसतात. तर राष्ट्रीय पातळीवर सुद्धा सहमतीचा अभाव व त्यातून निर्माण होणारे मतभेद, वांशिक राष्ट्रवाद, बिगर राष्ट्रीय घटकांचा व पर्यावरणवादी समस्या, लिंगभेद, मानवतावादी समस्या या सगळ्यांना जे आज महत्व प्राप्त झालेलं आहे त्यामुळं कुठंतरी ही अंतर्गत ही आव्हानं सुद्धा आज हे राज्यासमोर निर्माण झालेले आपल्याला दिसून येतात. त्यानंतर तिसरा महत्वपूर्ण घटक ठरतो तो म्हणजे बिगर राजकीय घटक. नागरी समाजाला आज जे वाढतं महत्व प्राप्त झालेलं आहे त्यातून ही बिगर राजकीय घटक हे पुढे आलेले दिसून येतात. अनेक स्वयंसेवी संस्था किंवा स्वयंसेवी संघटना ज्याला आपण एनजीओ म्हणतो, बिगर सरकारी संस्था, नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन एनजीओ यांचं महत्व आज वाढत चाललेलं दिसून येतं. त्या संस्थांनी मानवी समस्यांबाबत प्रश्न हे उभे केलेले दिसून येतात. आपण मागच्या लेक्चरला आपण पाहिलं की हे जे असे मानवी प्रश्न आहेत यांना आज कुठल्याही प्रकारची सीमारेषा राहिलेली नाही, कुठल्याही देशाच्या सीमारेषा राहिलेल्या नाही. एका देशामध्ये आंदोलन सुरू होतं मानवी हक्कांच्या संदर्भातलं आणि त्याचं लोन हळूहळू जगभरामध्ये पसरतं, ते जगभरात ते आंदोलन सुरू होतं. आपण अमेरिकेमध्ये सुरू झालेलं कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉइड याच्या हत्येनंतर सुरू झालेलं आंदोलन हे पाहता पाहता जगभरामध्ये पसरलं, हे आपण पाहिलं. म्हणजे अशा प्रकारे ह्या एनजीओज असतात, यांची आंदोलनांना कुठल्याही प्रकारे जागतिक सीमा ह्या राहिलेल्या नाहीत हे यातून स्पष्ट होतं. ह्या ज्या बिगर राजकीय संघटना आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने जर बघितलं आपण अम्युनिटी इंटरनॅशनल, ग्रीन पीस मुव्हमेंट सारख्या ज्या संघटना आहेत, तसेच दहशतवादी संघटना या सुद्धा बिगर राजकीय घटकामध्ये यांचा सुद्धा समावेश हा होतो.
आणि ह्या दहशतवादी संघटनांकडून आज आपण पाहिलेलं आहे की सार्वभौमत्वाला कुठेतरी धोका निर्माण झालेला आहे. देशाच्या ज्या अधिकार क्षेत्र आहे त्याला कुठेतरी आव्हान निर्माण करण्याचं काम या दहशतवादी संघटनांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. आपण अनेक उदाहरणावरून ते पाहिलेलं सुद्धा आहे. त्यानंतर पुढचा महत्वाचा राजकीय क्षेत्रामध्ये महत्वपूर्ण घटक ठरतो तो म्हणजे मानवी हक्क. या जागतिकीकरणाच्या युगामध्ये आज मानवी अधिकाराला महत्व हे प्राप्त झालेलं आहे. मानवाधिकाराचे संरक्षण हा महत्वाचा विषय आज सगळीकडे बनलेला आहे. परंतु मानवी अधिकाराकडे पाहत असताना विकसित देश आणि विकसनशील देश या दोन देशांमध्ये मानवी अधिकाराचा दृष्टिकोन पाहत असताना फरक करणं गरजेचं आहे. तिसऱ्या जगाच्या दृष्टिकोनातून विकास साधणं हे महत्वाचं ध्येय ठरतं. म्हणजे नागरी आणि राजकीय हक्कांच्या अगोदर आर्थिक विकास व्हायला पाहिजे असं तिसऱ्या जगाला वाटतं. आता तिसरं जग म्हणजे कोणतं? तर जेव्हा शीतयुद्ध चालू होतं तेव्हा दोन्ही महासत्तांमध्ये समाविष्ट न होता स्वतंत्र राहिलं अशी जे विकसनशील देश आहे यांना तिसरं जग म्हणायचं, की ज्या देशांना फक्त आपला आर्थिक विकास करायचा आहे. यांच्या दृष्टिकोनातून त्यांना असं वाटतं की मानवाधिकाराचा दृष्टिकोनातून विचार करत असताना पहिले आर्थिक विकास झाला पाहिजे, हा त्यांचा त्याच्यामध्ये दृष्टिकोन आहे. वैयक्तिक अधिकारापेक्षा समाज आणि कुटुंब यांचे महत्व अधिक आहे. आपण भारताच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर भारताने जे संविधान निर्माण केलं त्याच्यामध्ये सामाजिक न्यायावर अधिक भर हा दिलेला आहे. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य यासारख्या प्राथमिक गोष्टींना त्यांनी जास्त महत्व दिलं. त्यांनी वितरणात्मक न्यायाला महत्व दिलं. लोककल्याणापेक्षा स्वातंत्र्य या हक्कावर त्यांनी अधिक भर हा दिलेला दिसून येतो. म्हणून या विकसनशील देशांना तिसऱ्या जगातील देशांच्या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर इतिहास, संस्कृती, राजकीय व्यवस्था व आर्थिक व्यवस्था या आधारावर मानवी हक्कांबाबत निर्णय हे घेतले जाणं आवश्यक आहे. थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की पाश्चिमात्य दृष्टिकोन जो आहे म्हणजे राजकीय हक्क आणि स्वातंत्र्य हा जो पाश्चिमात्य दृष्टिकोन आहे तो पाश्चिमात्य दृष्टिकोन आणि प्रत्यक्षामध्ये जी स्थानिक परिस्थिती आहे याची सांगड घालणं हे आवश्यक आहे. या दोघांचा विचार करून या मानवाधिकाराकडे पाहणं हे आवश्यक आहे. आपण हा सगळा जो मानवाधिकाराचा अभ्यास करायचा आहे तो पाहण्यासाठी आपल्याला सविस्तर आपण त्याचा तपशिलाने अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. त्यामध्ये प्रामुख्याने आपण जर बघितलं तर भारत आज वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय करारांचा आणि संघटनांचा आज सभासद झालेला आहे. आज भारत जागतिक व्यापार संघटनेचा सभासद आहे. आंतरराष्ट्रीय जे व्यापाराबाबतचे करार आहेत त्याचं भारताला पालन हे करावं लागतं. त्यामुळंच भारताच्या शेजारी जे असणारे पाकिस्तान आहे, बांगलादेश आहे त्यांच्याबरोबर भारताने जे करार केलेले आहे त्या कराराचं सुद्धा पालन हे भारताला करावं लागतं. पाकिस्तान बरोबर सिंधू पाणी वाटपाच्या बाबत करार केलेला आहे. बांगलादेशाच्या बाबतीमध्ये फरक्का पाणी वाटप करार केलेला आहे. सिंधू आणि गंगा नदींचा तो पाणी वाटपाबाबतचा करार आहे. या नियमांचं पालन हे भारताला करावं लागतं. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर अम्युनिटी इंटरनॅशनल आणि ग्रीन पीस यासारख्या ज्या संघटना आहेत या मानवी अधिकाराबाबत काम करतात. मानवी समस्यांचे प्रश्न ते उपस्थित करतात आणि या संघटनांकडून आज सरकारवर दबाव आणला जातो. काश्मीरच्या संदर्भामध्ये भारताच्या मानवी हक्काच्या भूमिकेबाबत अम्युनिटी इंटरनॅशनलने अनेक वेळेस टीकाही केलेली आपल्याला दिसून येते. आज जर आपण बघितलं मोठ्या धरणांच्या बाबतीमध्ये विरोधासाठी जे नर्मदा बचाव आंदोलन मेधा पाटकर यांच्या नेतृत्वाखाली केलं जातं त्या आंदोलनाला जागतिक बँकेने मदत केली आणि त्या आंदोलनाला एक आंतरराष्ट्रीय स्वरूपाचं आंदोलन करण्याचा सुद्धा प्रयत्न हा झालेला दिसून येतो. तो जो दबाव आहे तो सुद्धा राज्यावर कुठेतरी दबाव निर्माण झालेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो आणि राज्यावर किंवा सार्वभौमत्वावर त्याचा कुठेतरी परिणाम हा झालेला आपल्याला दिसून येतो. जैतापूर सारखे जे प्रकल्प आहे किंवा कुडनकुलम इथे जे आण्विक प्रकल्प हे उभे केले जातात त्याला स्थानिकांकडून विरोध हा केला जातो. हे जे प्रकल्प आहे याला परवानग्या ह्या सगळ्या योग्य पद्धतीने मिळालेल्या असतात तरी सुद्धा राजकीय पक्ष आणि काही एनजीओज हा यांच्या माध्यमातून हा विरोध हा उभा केलेला आपल्याला दिसून येतो. त्यातून कुठेतरी स्थानिक किंवा सार्वभौमत्व जे आहे ह्या सार्वभौमत्वाला धोका हा निर्माण झालेला दिसून येतो. जी चेर्नोबिलची जी दुर्घटना झाली युरोपमध्ये
त्याच्यामध्ये रेडिएशन पसरलं गेलं आणि या पर्यावरणवादी आपत्ती आणि देशामध्ये जी त्या परिस्थिती निर्माण झाली, याचा मुकाबला करण्यासाठी युरोपीय देश सगळे एकत्र आले आणि जनतेला हानी पोहोचू नये म्हणून त्यांनी काही उपाययोजना केल्या आणि त्यातून एकमेकांना सहकार्य करण्याची भूमिका ही घेतली. परंतु यातून कुठेतरी सार्वभौमत्वाला धोका निर्माण झाला का, असा प्रश्न त्यातून निर्माण होतो. म्हणजे असे काही प्रश्न असतात की एनजीओच्या माध्यमातून ते चालवले जातात आणि त्यातून राज्याला धोका निर्माण होतोय का, राज्याच्या सार्वभौमत्वाला धोका निर्माण होतोय का, असे प्रश्न यातून निर्माण झालेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे मानवी हक्कांचा जो प्रश्न आहे हा आज कुठंतरी राज्याच्या सार्वभौमत्वाला किंवा राजकीय क्षेत्राला आव्हान निर्माण करतो, हे याच्यातून दिसून येतं. राज्याच्या सार्वभौमत्वाला आव्हान निर्माण करणारे अंतर्गत आणि बाह्य असे अनेक घटक आहेत, परंतु राज्याचं महत्व हे आज जागतिकीकरणात सुद्धा टिकून आहे, हे आपण यातून म्हणू शकतो. राज्याच्या सार्वभौमत्वाला बाह्य आणि अंतर्गत स्वरूपाचे अनेक आव्हाने उभे केली जातात, तरी सुद्धा राज्याचं महत्व हे आजही टिकून आहे. आज खासगी क्षेत्राच्या वाढीमुळे आर्थिक क्षेत्रामध्ये आणि अंतर्गत आणि बाह्य आव्हानांमुळे राजकीय क्षेत्राची राज्याची भूमिका हळूहळू कमी होत चालली आहे का, असा प्रश्न निर्माण होतो. या जागतिकीकरणाच्या युगात राज्याचं महत्व किती आहे हे पाहणं या ठिकाणी गरजेचं आहे. जनकल्याण आणि विकासाच्या कार्यातून राज्याची व्यवस्था आता माघार तर घेत नाही ना, हे पाहणं आवश्यक आहे. आपण या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की राज्याचे जे प्रमुख घटक आहेत ते याच्यामध्ये पाहणं आवश्यक आहे. राज्याला 4 प्रमुख घटक आहेत: भूप्रदेश, सार्वभौमत्व, शासन संस्था आणि लोकसंख्या. हे 4 घटक आहेत. आपण आता एक एक त्याच्यामधलं घटक पाहू. आज राज्याचा भूप्रदेश हा अजूनही अबाधित आहे. आपण आज देखील राष्ट्रवाद आणि राष्ट्रीय एकात्मता याविषयी बोलतो. सार्वभौमत्व, शासन या संकल्पना आजही अस्तित्वात असलेल्या आपल्याला दिसून येतात. आंतरराष्ट्रीय कराराच्या जबाबदारीची मुळे आज राज्याची सत्ता ही कमी झाली असं जरी म्हटलं होत असलं तरी सुद्धा राज्याचे अधिकार आजही अबाधित आहे, हे आपल्याला याच्यातून दिसून येतं. वांशिक राष्ट्रवाद आणि स्वयंनिर्णयाच्या हक्काच्या आधारे आजही नवीन राष्ट्रांची निर्मिती होताना दिसते. आजही आपण जर बघितलं तर राज्य संस्थेचे जे महत्वाचे घटक आहे, कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ, विधिमंडळ, विधान भवन, लोक संसद यासारख्या संस्थांच्या माध्यमातून शासन संस्था आजही आपलं चांगल्या पद्धतीने काम त्या ठिकाणी करताना आपल्याला दिसून येते. म्हणजे हे सगळं बघितल्यानंतर राज्याचा ऱ्हास कुठेही होत नाही, हे आपल्याला याच्यातून दिसतं. त्यातून उलट नवीन राज्य निर्माण होत आहेत. नवीन राज्यांना कुठल्याही पद्धतीने आव्हान हे निर्माण झालेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. म्हणजे आपण या ठिकाणी असं म्हणू शकतो की आज जरी मूलभूत हक्क आणि आंतरराष्ट्रीय ज्या समस्या आहेत ह्या जरी निर्माण होत असल्या तरी सुद्धा राज्याचं महत्व हे दिवसेंदिवस हे वाढत चाललेलं आपल्याला दिसून येतं. आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये नवीन कायदे आलेले आहेत. खुली बाजारपेठ, आंतरराष्ट्रीय संघटना यांचा जरी महत्व हे वाढत असलं तरी सुद्धा आज मानवी हक्कांसाठी ती राज्य संस्था ही एक उपयुक्त संस्था आहे, हे अनेक उदाहरणांवरून हे सिद्ध झालेलं आपल्याला दिसून येतं. अशा पद्धतीने राज्य संस्था ही कधीही नष्ट होणार नाही, किंबहुना ही राज्य संस्था ही पुढील काळामध्ये तिचं महत्व हे वाढत चालणार आहे. किती जागतिकीकरणाचा परिणाम झाला तरी राज्य संस्था ही नष्ट होणार नाही, हे यातून सिद्ध होतं.